उद्या आझाद मैदानामध्ये हजारो मराठा आंदोलक दाखल होणार आहेत। त्या अगोदर आमदार प्रकाश सोळंके यांनी मैदानाची पाहणी केली आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी। बघूयात। उद्या जरांगे पाटील लाखो समर्थकांसह मुंबईतल्या आझाद मैदानात मराठा आंदोलनासाठी दाखल होतील। त्या अगोदर जर पाहायला गेलं तर आमदार प्रकाश सोळंके जे आहेत ते आझाद मैदानात पाहणी करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत लाखो समर्थक आहेत ते आता आझाद मैदानाकडे येत आहेत। मात्र परवानगी एका दिवसाची मिळालेल्या 8 तासांची मिळालेल्या वेगवेगळ्या अटी शर्ती आहेत। एका दिवसात आंदोलन होईल या अटी शर्ती पोलीस प्रशासन नेहमीच घालत असतं। प्रत्येक आंदोलनाला याच अटी शर्ती असतात, स्टँडर्ड प्रोफॉर्मा आहे त्यांचा। परंतु संख्येवरती मर्यादा पोलीस घालू शकत नाहीत। हे आंदोलन स्वयंस्फूर्तीनं लोक आलेले आहेत, यांना काही या ठिकाणी आणलेलं नाही कुणी। प्रत्येक जण आपापल्या गावातून गाड्या घेऊन 10-15 दिवस पुरेल इतकी सामुग्री घेऊन या ठिकाणी आलेले आहे। त्याच्यामुळं हे आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात लोक या आंदोलनामध्ये न भूतो न भविष्यती असं परत आंदोलन सरकारला सुद्धा बघायला मिळणार नाही, असं आंदोलन या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे वेळेची मर्यादा, संख्येची मर्यादा हे आपोआप या सगळ्या अटी शर्ती मागे घ्याव्या लागतील प्रशासनाला। हाके कोण आहे? काय माझा नेता आहे का हाके? तो स्वतः विधानसभेच्या निवडणुकीत 267 मतं मिळालीत त्याला, 267। त्याला काय अधिकार आहे माझ्या विरुद्ध बोलायचा? माझ्या पक्षाचे लोक जेव्हा विचारतील तेव्हा मी योग्य ते, आणि मला आजपर्यंत कुणी विचारलेलं नाही, मला कुणी आटकाळती केलेली नाही। मी समाजाबरोबर आहे आणि समाजाबरोबरच राहणार। उद्या तुम्ही येस, उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मनोज दादा जरांगेच्या बरोबर मी या ठिकाणी उपस्थित आहे। पुढे सुरेश सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।